मंडळी नमस्कार, मी सचिन पवार. तुम्ही पाहतात माझा चॅनल आमचा महाराष्ट्र. तर मी आज तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक भूमीत आलेलो आहोत. इथे बनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या पाठीमागे ही सुंदरशी पायऱ्यांची विहीर म्हणजे बारव आहे. खूप सुंदर बारव आहे. तेही बारव आपण पाहणार आहोत. हिचा इतिहास जाणून घेणार आहोत. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ही बारव. तर चला मंडळी, आपण ही बारव पाहूया या माझ्यासोबत. मंडळी नमस्कार. बनेश्वर महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला ही सुंदर अशी बारव आहे, जिची जपणूक झाली पाहिजे. आजही त्या बारवेमध्ये पाणी. ही बारव इतिहासाच्या सावलीत लपलेली ही बारव आजही त्या काळाची साक्ष देत उभी आहे. पण जपणूक झाली नाही तर हा वारसा फक्त आठवणीतच उरेल. अशी खूप सुंदर बारव आहे. या मी तुम्हाला जवळून दाखवतो. बारव म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला स्टेपवेल बोलतात. पायऱ्यांची विहीर. ही अशी बारव आहे आणि त्या बारवेला असे कोनाडे आहेत. कोनाडे तुम्ही पाहू शकता. त्या बारवेच्या बाजूने अशी कोनाडे. बारवेला आपण गोल फेरी मारू शकतो. ही अशी सुंदर बारव आणि हे तुम्ही पाहू शकता. बारवेमध्ये पाणी. ही बारव या दिशेने तुम्ही पाहू शकता. पायऱ्या तिला. हे सगळे कोनाडे आहेत. अशी कोनाडे असलेली बारव साताऱ्यामध्ये एक आहे. ती आकाराने थोडी मोठी, परंतु ती छोटी जरी असली तरी खूप सुंदर बारव आहे. नक्की या भागात तुम्ही आला तर या बारवेला भेट द्या. आणि मी या व्हिडिओ मधून एक सूचना देऊ इच्छितो की ही इतिहासाची साक्ष देणारी बारव आहे. हिची स्वच्छता राखली जावी आणि ही जी झाडी झुडपी वाढली ती काढण्यात यावी आणि लोकांना ही बारव दिसून येईल, समजून येईल. अशी वास्तुरचना हल्लीच्या काळात घडत नाही आणि कुठे पाहण्यात येत नाही. अशी खूप सुंदर बारव आहे. मंडळी, महाराष्ट्रात जागोजागी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या बारव तुम्ही पाहिले असतील. पण ही एवढे कोनाडे असलेली बारव मी तरी प्रथमतः पाहत आहे. खूप सुंदर अशी बारव आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आजही तिला चांगल्या अवस्थेत पाणी. अशी खूप सुंदर अशी बारव आहे. खूप सुंदर अशी रचना. ही मी बारवेच्या वरती आहे. ही वरची जागा तुम्हाला दाखवतो. याच्या खाली ते कोनाडे काढलेले. ही बारव आहे. पूर्वी ते रहाट वगैरे असेल. या बारवेचा वरचा भाग आहे. इथे पूर्वी मोठा वगैरे जागा असतील ती जागा आहे. ते पाहू शकता. इथे पाणी खेचण्यासाठी रहाट वगैरे असेल. आणि बारव अगदी रेल्वे रुळाच्या बाजूला रेल्वे रुळाला लागून येते. हा रेल्वे रोड पाहू शकता. हा मुंबई पुण्याचा मार्ग आहे रेल्वेचा. त्याला लागून येते बारव. तर मंडळी, तुम्हाला माझा बारवेचा व्हिडिओ कसा वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंटद्वारे मला कळवा. तर चला मंडळी, जय महाराष्ट्र.